मैत्रिणींनो, आता माझ्या विषयाबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती झाली. आपल्याला नक्की काय काय ऐकायला मिळेल याबद्दल थोडे अंदाज तुम्ही बांधले असतील. आपण कुंडल्यांचे प्रकार पाहिले, त्यांच्या दिशा पाहिल्या, म्हणजे आपल्यासमोर कुंडली आली की आपल्याला त्यात काय काय दिसणार हे तुम्हाला समजलं. पण त्याच्यामध्ये जे तुम्हाला राशी आणि ग्रह दिसणार, तर ह्या सगळ्या राशी यांना काहीतरी टॅब्युलर फॉर्म दिला म्हणजे आपल्याला त्यांचं स्पष्टीकरण कळतं. तर राशींमध्ये पहिला प्रकार असा आहे समराशी आणि विषम राशी. नावावरूनच तुम्हाला कळतंय, सम म्हणजे ज्या दोनच्या पटीत आहेत आणि विषम म्हणजे ज्याला पट नाही आहे किंवा ज्याला भागाकार नाही आहे. समराशी ज्या आहेत या सगळ्या स्त्री राशी आहेत आणि विषम राशी आहेत या सगळ्या पुरुष राशी आहेत. मी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला राशींच्या बद्दल सांगितलं तेव्हा मी असं सांगितलं, 1 मेष मंगळ, 2 वृषभ शुक्र. तसंच हे आहे. समराशी म्हणजे कोण, तर 2 वृषभ, 4 कर्क, 6 कन्या, 8 वृश्चिक, 10 मकर, 12 मीन. या सगळ्या 6 समराशी ह्या स्त्री राशी आहेत. विषम राशी कोणत्या, 1 मेष, 3 मिथुन, 5 सिंह, 7 तूळ, 9 धनु आणि 11 कुंभ या विषम राशी या पुरुष राशी आहेत. म्हणजे जसं माणसांमध्ये जेंडर आहे स्त्री आणि पुरुष, ग्रहांमध्ये पण आहे स्त्री ग्रह आणि पुरुष ग्रह. पहिलं राशींपासून जाऊया. राशींमधल्या या स्त्री राशी आणि या पुरुष राशी. यानंतर राशींचा एक विभाग असा पडतो की चर राशी, स्थिर राशी आणि द्विस्वभाव राशी. चर राशी म्हणजे काय, चर शब्दावरून कळतं. चर म्हणजे ज्या चालतात, म्हणजे ज्या बदलतात, जागा बदलतात, ज्यांच्यात बदल होऊ शकतो त्या चर राशी. स्थिर राशी म्हणजे काय, ज्यांच्यात काहीही झालं तरी बदल होणार नाही, त्या कुठल्याही बदलाला प्रतिसाद देत नाहीत, त्या स्थिर राशी. आणि द्विस्वभाव म्हणजे त्या बदलाला कायम तयार, असं पाहिजे तसं पाहिजे, ओके, त्यांना जे पटेल त्या बाजूला त्या बदलायला तयार असतात. हे राशींचे 3 प्रकार आहेत. आता ह्यातल्या ज्या चर राशी आहेत त्या 4 आहेत. पहिली म्हणजे 1 मेष, 4 कर्क, 7 तूळ आणि 10 मकर. यांना चर राशी म्हणतात. म्हणजे काय, तर मेष राशीची जी माणसं असतात किंवा मेष लग्नाची ही माणसं त्यांच्या विचारांमध्ये जर समजा त्यांना वाटलं की आपण बदलायला पाहिजे तर ते बदल करतात. दुसऱ्यांनी सांगून ऐकणं शक्य नाही. नंतरची कर्करास, कर्कराशीचं चिन्ह तर खेकडा आहे. म्हणजे काय, ज्यांनी एकदा भक्ष्याला धरलं की तो तुटला तरी ते भक्ष्य सोडत नाही. अशी कर्कराशीची माणसं खरं तर पक्क्या विचाराची असतात. पण चंद्रासारखा भावनात्मक ग्रह त्यांचा स्वामी असल्यामुळे दुसऱ्याचा विचार करणं हे तेवढ्याच महत्त्वाचं असल्यामुळे हे स्वतःच्या विचारामध्ये त्यांना पटेल तेव्हा बदल करू शकतात. तिसरी रास आहे तूळ रास, जी 7 नंबरची आहे. तिचा स्वामी आहे शुक्र. शुक्र हा नाते संबंधांचा कारक आहे. आपण प्रथम स्थानातली मेष रास पाहिली आहे आणि सप्तम स्थानातली ही तूळ रास आहे. तर प्रथम स्थान म्हणजे माझा जन्म झाला, मी आहे तिथे, आणि त्याच्या समोर आहे ते मी सोडून सगळा समाज, सगळं जग. त्यामुळे तूळ रास ही समाजाभिमुख रास आहे आणि माणसाच्या चांगुलपणावर तिचा प्रचंड विश्वास आहे. आणि शिवाय आपल्या कामामध्ये कुठेही कटुता येणार नाही यासाठी बदल करायचा आहे, ओके, तयार आहे ती ते करायला. लवादाचं काम करणारी रास आहे आणि कुठून ना कुठून माणसांची नाती सांभाळणारी आहे. आणि याचा ड्रॉबॅक असा आहे की तूळ राशीची माणसं, तूळ राशी एंटरप्रेन्युअरची रास आहे आणि हीच माणसं जास्त फसतात, जगामध्ये फसवली जातात. कारण माणसांची पारख करण्यापेक्षा माणसांवर प्रेम करणारी ही रास आहे, ही समाजाभिमुख रास आहे. 10वी रास जी मकर रास आहे ती शनीची स्वरास, कर्मस्थानाची रास आहे. त्यामुळे ही माणसं संघर्षाला नेहमी तयार असतात आणि संघर्ष करायचा आहे, काम पूर्णत्वाकडे न्यायचं आहे. म्हणजे आढ्यता किंवा एकच एक अडाणीपणा ठेवून चालणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ती थोडीफार फ्लेक्झिबल इकडे तिकडे जाऊन विचार करणारी असतात. अशा ह्या चर राशी. याच्या पुढच्या ज्या राशी आहेत त्या आहेत स्थिर राशी. 2 वृषभ, 5 सिंह, 8 वृश्चिक आणि 11 कुंभ या 4 स्थिर राशी आहेत.
स्थिर म्हणजे टस से मस होणार नाहीत. 2 वृषभ राशीचे जे विचार आहेत ते कायम स्वतःच्या आयबद्दलचे आहेत. आय म्हणजे इन्कम. कारण काय तर ही धनस्थानातली म्हणजे स्वतःच्या इन्कमच्याच स्थानातली रास आहे. त्यामुळे अर्थातच आणि त्यात ती अर्थ त्रिकोणातली आहे. म्हणजे अर्थाला सगळ्यात जास्त अर्थ असतो त्यांच्या आयुष्यामध्ये आणि तो अर्थ मिळवण्याचे त्यांचे मार्ग हे अतिशय ठरलेले आहेत. तुम्ही म्हणाल ते ऐकणं हे त्यांच्या स्वभावात जराही नाही. सगळ्यात जास्त त्रास यांना कुठला होतो? हे कुटुंबस्थान आहे, द्वितीय स्थान आहे, तिथलीही रास आहे. त्यामुळे घर बदलायचं म्हटलं की त्यांना डोंगर कोसळल्या एवढा त्रास होतो. अजिबात त्या तयार नसतात बदल करायला. त्यांना ढकलून कोणी काम करून घेऊ शकत नाही. त्यांना जे करायचं ते आणि तसंच त्या करणार, काय वाटेल ते उद्या जगाचं. दुसरी जी स्थिर रास आहे ती सिंह रास, 5 आकडा. सिंह राशीचा स्वामी आहे रवी. रवी हा सगळ्या ग्रहांचा राजा आहे. पृथ्वीचा जन्मदाता म्हणण्यापेक्षा व्हायटॅलिटी देणारा म्हणजे जन्मासाठी आवश्यक असणाऱ्या, जन्मानंतर जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व शक्ती, अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी अत्यावश्यक ग्रह, उभेचा, ऊर्जेचा, प्रकाशाचा, पॉझिटिव्हिटीचा ग्रह म्हणजे रवी आणि तो राजा आहे. त्यामुळे पालन पोषण, नर्टरिंग हा त्याचा स्वभाव आहे आणि दुसऱ्यावर कायम औदार्य दाखवणार आहे आणि तो 1 नंबर आहे. त्यामुळे माझ्या पुढे, माझ्या अपोज नोबडी हा त्याचा बाणा आहे. इगोचा कारक आहे तो. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना तुम्ही काहीही सांगायचं नाही, ते ऐकत नाहीत. पण सिंह राशीच्या ज्या बायकांचे नवरेत ना त्यांनी एक लक्षात ठेवा, सिंह राशीचा नवरा कितीही डरकाळी फोडू दे त्याला घाबरायचं नाही, कारण त्याच्या पुढचा डिफेन्स त्याला येत नाही. एक आणि दुसरं, तुम्ही त्याला अपोज करायचं नाही, सगळं त्याच्यावर सोपवून द्या. तुम्हाला राजेशाही ट्रीटमेंट मिळणार, कारण तो तुमचा राजा आहे. हे महत्त्वाचं आहे. रवी हा तुमच्या आयुष्यातला, घरातला सर्वात मोठा आणि सर्वात प्रमुख पुरुष आहे. तिसरी रास जी आहे स्थिर रास ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक रास ही 8म स्थानातली रास आहे. 8म स्थान हे कशाचं स्थान आहे? हे ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान आहे. आयुष्याचं ट्रान्सफॉर्मेशन मृत्यूमध्ये, मृत्यूचं ट्रान्सफॉर्मेशन रिबर्थमध्ये. याशिवाय हे क्रॉनिक डिसीजचं स्थान आहे आणि शिवाय हे मंगळाच्या राशीचं स्थान आहे आणि हे जमिनीवरचं नाही, जमिनीच्या खालच्या गूढ ज्ञानाचं स्थान आहे. त्यामुळे अर्थातच वृश्चिक राशीची जी लोक असतात हे आणि वृषभ समोरासमोर आहेत, 2 आणि 8. या राशीच्या लोकांना हे निषिद्ध धनाचं स्थान आहे. पैसा छप्पर फाडके अचानक कधीही मिळू शकतो यांना. पण यांना जास्त बडबड करायला आवडत नाही. हे अतिशय मितभाषी आणि कधी कुणाला काय कम्युनिकेट करायचं किंवा शेअर करायचं हे यांना कळत नाही. शेअर करणारी रास नाही, त्यामुळे लोकांना वाटतं यातल्या गाठीची रास आहे. ॲक्च्युली तसं नाही आहे. हे का शेअर करायचं? माझ्या घरातल्या या गोष्टी, माझ्या कामातल्या या गोष्टी उगाच काय वचवच करायची असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी दुसऱ्याला शेअर करत नाहीत. चौथी रास आहे कुंभ रास. इथे वृश्चिक आणि कुंभ या उदित गोलार्धातल्या राशी आहेत. त्यामुळे त्या ज्ञानाकडे, एकांतवासातून ज्ञानाकडे जाणाऱ्या राशी आहेत. आणि म्हणून कुंभ राशीचं चिन्ह अर्धा पाण्याने भरलेला घडा म्हणजे काय? अर्धच ज्ञान घेऊन झालंय. पुढची पायरी तर मोक्षाची आहे 12व्या राशीची, पण अजूनही ज्ञान घ्यायला त्या अत्यंत उत्सुक, ज्ञानाच्या पिपासू राशी आहेत. आणि ज्ञान कशासाठी घ्यायचं आहे तर जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती अशी ही कुंभ रास आहे. त्यामुळे आपली तर उन्नती हे करतातच. ही राहू, शनी, हर्षल तिघांची मूल त्रिकोण रास असल्यामुळे संशोधनात्मक बुद्धिमत्ता यांच्याकडे प्रचंड आहे. शनीची रास असल्यामुळे प्रचंड चिकाटी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं काम, चिकाटी, दुसऱ्याचं चांगलं करणं, आपली प्रगती करणं, याच्यामध्ये मैत्री येतच नाही. मैत्री कुठे येते इथे? इथे माणसं कुठे आहेत? हे नेटवर्क सर्कल आहे. पण नेटवर्क सर्कल म्हणजे यांच्या भोवती असलेली माणसं ज्यांच्यासाठी हे झटतात, या समाजाभिमुख राशी आहेत. कारण ह्या ज्या आपण 4 राशी पाहिल्या ज्या स्थिर स्वभावाच्या आहेत, याच्यामध्ये कुंभ रास ही कामत्रिकोणातली रास आहे आणि कामत्रिकोणातली असल्यामुळे अर्थातच ती समाजाभिमुख आहे. जी चर राशींमध्ये
तूळ रास समाजाभिमुख ती कामत्रिकोणातली, याच्यामध्ये 11 कुंभ रास ही स्थिर रास पण कामत्रिकोणातली, असं कॉम्बिनेशन आहे राशींचं. आणि त्याच्यामुळे ही प्रचंड ज्ञानाला पिपासू असणारी, आणि मला माहीत आहे मी काय करायचं आहे, तुमचं मला सल्ला नको आहे, कारण मला वेळच नाही आहे आणि मला जगाकडे बघायचं आहे, जगाचं चांगलं करायचं आहे, माझी पण प्रगती करायची आहे. याच्यामध्ये हे इतके ऑफबीट वागतात की लोकांना ही माणसं नक्की कशी आहेत, धक्के देतात ही यांच्या ज्ञानाने लोकांना, यांना हे पण माहीत आहे, यांनी हे पण शोधलं आहे, असं त्यांना सापडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना लोकांमध्ये मिसळायला जरी आवडत असलं ना, तरी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवणारा शनी नाहीच आहे. शनी हा काळ्या रंगाचा आहे. त्यामुळे कुंभ राशीची लोक ग्रे आणि काळा हे 2 कलर त्यांना प्रचंड आवडतात. आणि समजा काम करतायत, काहीतरी यंत्राशी त्यांची झटापट चालली आहे, काहीतरी त्यांना बनवायचं आहे, नवीन इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, मुलीसुद्धा, आणि कुठल्या तरी मैत्रिणीचं लग्न आहे, चल ग जायचं आहे, लहान वयाचे मित्रमंडळी असतात त्यांचे, कारण हे खूप आजोबा आहेत, शनी हा आजोबा ग्रह आहे. मैत्रिणीच्या लग्नाला जायचं म्हटलं की ती उठते, हातातली वस्तू ठेवते, असे असे कपडे झटकते, चल अगं ह्या कपड्यात माझं लग्न आहे का, चालतंय चल, माझ्याकडे कोण बघतंय. इतकी ही लोक ऑफबीट आहेत. त्याच्या पुढचा जो राशींचा प्रकार आहे तो आहे द्विस्वभाव राशी. द्विस्वभाव म्हणजे नावावरूनच कळतं, चर आणि स्थिर दोन्ही बाजूला झुकणाऱ्या. या राशी आहेत 3 मिथुन, 6 कन्या, 9 धनु आणि 12 मीन. यातल्या 2 राशी बुधाच्या, 2 राशी गुरुच्या. मिथुन आणि कन्या ह्या बुधाच्या दोन्ही राशी या अनुदित गोलार्धात आहेत आणि गुरुच्या दोन्ही राशी धनु आणि मीन या उदित गोलार्धामध्ये आहेत. बुध हा बुद्धिमत्ता, इंटेलिजन्सचा कारक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण बुधच आहे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा तुमच्याकडे मुळात इंटेलिजन्स असल्याशिवाय तुम्ही कॉम्प्युटरला देणार काय. कॉम्प्युटरचा कारकही बुधच आहे. त्यामुळे बुध हा प्रचंड बुद्धिमान ग्रह आहे. पण याला मिथुन रास ही वायुतत्वाची रास, त्याची स्वरास असल्यामुळे याची बुद्धिमत्ता व्हर्सटाईल आहे, वाऱ्यासारखी अनेक गोष्टीत प्रचंड बुद्धिमान. आणि बुध हा युवराज आहे, त्याच्यामुळे मॅच्युरिटी नसलेला बुध आहे हा. त्यामुळे ह्याला रोज नवीन ज्ञानाची गोष्ट, रोज लहान मुलाला रोज सतत नवीन खेळणं, सारखे मित्रांचे ग्रुप बदलणारे, एका ग्रुपमध्ये 2-3 दिवस राहिला की हा कंटाळतो, ह्याला दुसरा ग्रुप, याला खूप ग्रुप असतात, ह्याला सगळीकडे डिमांड आहे. पण ह्याचे कोणी जीवश्च कंठस्थ नाहीत, कारण हा वाऱ्यासारखा आहे, इकडून तिकडे तिकडून तिकडे, जॅक ऑफ ऑल आहे पण मास्टर ऑफ नन आहे. याची त्यांना तमा नाही. त्यांना ज्या गोष्टींचा गोषवारा कळला, हा विषय कळला, तो विषय कळला, तो विषय कळला, चला आता पुढे. कारण बुध हा अतिशय उत्तम बुद्धिमत्तेच्या जोडीला सर्व कलांचा जनक आहे, जनक. त्यामुळे कलात्मकता याच्याकडे पराकोटीची आहे, त्यातली व्हर्सटॅलिटीची त्याच्याकडे असलेली कलात्मकता आहे. त्यामुळे रोज नवीन शिकायचं आहे हो, रोज नवीन. ज्याला खाद्य हवे त्याला रुटीन आवडत नाही, वायुतत्वाची रास आहे, रुटीन अजिबात आवडत नाही, रोज नवीन माणसांना भेटायला आवडतं. लोक आपल्याबद्दल काय म्हणतात, नॉट ॲट ऑल बॉदर्ड. आणि माझं कुठेतरी नाव छापा हे तर अजिबातच नाही. एखादं काम त्यांनी हातात घेतलं, त्यातला त्यांचा इंटरेस्ट संपला, तर शेवटचं राहिलं ते तू कर, घाल तुझं नाव, मला काय फरक पडत नाही, की हे दुसरीकडे निघतात. त्याच्यानंतरची जी बुधाचीच रास आहे ती आहे कन्या. आता ही मिथुन रास वायुतत्वाची, कामत्रिकोणातली, समाजाभिमुख. कन्या ही 6ठ स्थानामधली, त्रिक स्थानामधली, सेवा करणारी, पृथ्वी तत्वाची रास आणि द्विस्वभाव रास. त्याच्यामुळे यांच्यामध्ये देखील बदल वगैरे यांना आवडतो, पण यांचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. त्याच्यामुळे जमिनीवर घट्ट पाय रोवून आहेत. हे सेवाभाव यांच्याकडे आहेच. ज्याच्याकडे जे नसेल ते त्याला द्यायला हे नेहमी तत्पर असतात, पण त्यांनी मागायची यांना गरज नसते. यांना दिसलं याच्याकडे हे नाही की हे नेऊन देतात, आणि आपलं नाव छापायची बुधाला कुठेच गरज नाही. त्याच्या पुढची द्विस्वभाव रास आहे धनुरास. धनु आणि मीन ह्या दोन्ही गुरुच्या राशी आहेत. बुध बुद्धिमत्तेचा कारक आहे. 3 राशीच्या समोर येणारी 9 ही गुरुची रास. गुरु हा शहाणपणा आणि म्हणजे विजडम ज्याला म्हणतात त्या शहाणपणाचा आणि प्रगतीचा कारक आहे. गुरु म्हणजे प्रगती, गुरु म्हणजे प्रसरण, पुढे जाणं, प्रसरण करणं, ज्ञानी होणं. गुरु म्हणजे ज्ञान. त्याच्यामुळे गुरुचा दृष्टिकोन हा नेहमी ज्ञानाचा, आणि ही अग्नितत्वाची रास आहे. मिथुन रास वायुतत्वाची, कन्या रास पृथ्वी तत्वाची, धनुरास अग्नितत्वाची, आणि ती अग्नितत्वाची रास आणि धर्म त्रिकोणामधली रास आणि द्विस्वभाव रास. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या धर्माबद्दलच्या कल्पना अडिग नाहीत. एक तर धर्म म्हणजे देव हे यांना मान्यच नाही. धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे कर्तव्य.
तुमच्या ड्युटीज काय आहेत हे तुम्ही केलं तर तुम्ही आयुष्यामध्ये बरोबर कर्म केलं. त्या ड्युटी बाउंड आहेत आणि म्हणून त्याच्या पुढच्या स्थानातलं कर्म त्यांना परफेक्ट माहिती आहे, जे ज्ञानाने परिपूर्ण आहेत. म्हणून स्वतःच्या गोष्टींमध्ये बदल करताना ज्ञान ह्या प्रकारचं घेऊ का त्या प्रकारचं घेऊ, अजून कुठे जाऊ, एवढा बदल त्यांना नक्की चालतो. त्याच्या पुढची रास जी आहे 12 मीन, ही पण गुरुचीच स्वरास आहे आणि ही मोक्ष त्रिकोणामधली आणि 12व्या स्थानामधली रास आहे. ह्या राशीमध्ये सर्व राशींचं थोडं थोडं मिश्रण आहे. म्हणजे काय, मेष सिंह धनु राशी ह्या ज्या अग्नितत्वाच्या राशी ज्या आहेत, ज्या धर्म त्रिकोणातल्या आहेत, यातली धनु तर याचीच रास आहे, गुरुचीच. पुढचा जो त्रिकोण आहे वृषभ कन्या मकर, याच्यामध्ये काय साम्य आहे गुरुच्या या राशीचं, तर ही अर्थ त्रिकोणाची रास आहे आणि गुरुचा एक भाव हा फायनान्स आहे. गुरु हा फायनान्सचा कारक आहे. तो धनयोगाच्या सगळ्या स्थानांचा कारक ग्रह आहे. 2, 5, 9, 11. त्याच्यामुळे ह्या गुरुचं वृषभ कन्या मकर राशीमध्ये पण इंटरेस्ट आहे मीनेच्या गुरुचा. त्याच्या पुढचा त्रिकोण आहे मिथुन तुळ कुंभ, हा काम त्रिकोण. हा ज्ञानासाठी झटणारा गुरु म्हणजेच ज्ञान. म्हणून ह्या मिथुन तुळ कुंभच्या ज्ञानाचा समाजाभिमुखपणा, चॅरिटी हा या गुरुमध्ये आहे. आणि कर्कवृश्चिक मीन हा तो मोक्ष त्रिकोण. मोक्ष त्रिकोण म्हणजे काय, तर माझ्या कर्मामधून मी जे कर्म अतिशय लोकांच्या उपयोगासाठी, लोकांच्या कल्याणासाठी करणार आहे, लोकांना चांगलं देण्यासाठी करणार आहे, ज्यातनं माझा स्वतःचा काही स्वार्थ नाही आणि हे मी केलं हे मी म्हणणारच नाही आहे. हे कर्म झालंय आणि हे लोकांसाठी झालंय, श्रीकृष्णार्पणमस्तु, या हाताचं त्या हातालाही कळणार नाही. अशा प्रकारे मीन राशीच्या सगळ्या लोकांना यांच्या विचारात जरी बदल होत असले ना, तरी या राशींचा स्वभाव इतका शांत आणि इतका निगर्वी आणि इतका दुसऱ्यावरती कृपाळू असल्यासारखा आहे की यांना जगाला धक्का लावायचा नाही आहे. धक्का न लावता निघून जायचं आहे. मला त्रास देऊ नका, मी तुम्हाला त्रास देत नाही, माझ्याकडून तुम्हाला काय पाहिजे घेऊन जा. प्रचंड औदार्य असणारी ही द्विस्वभाव रास आहे. असे आपण राशींचे स्वभाव पाहिले आणि त्यांच्या त्रिकोणाप्रमाणे आणि शिवाय त्यांच्या एकूण जेंडरप्रमाणे काय त्यांचं प्रकार होतो याचं कॉम्बिनेशन, या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून ती रास म्हणजे त्या राशीतला चंद्र 12 स्थानांमध्ये कुठेही असतो, तो काय काम करेल हे अतिशय रंजक आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण अजून जास्त ग्रह आणि राशी यांच्यात अजून काय काय आपण आज